धाराशिवच्या उमरगा शहरात भक्तीचा सुगंध तरवळू लागलाय. टाळ मृदुंगांच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि संत परंपरेच्या दिव्य वारशात रंगलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सध्या शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे. काळे प्लॉट परिसरातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात सुरू झालेल्या या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे. शहरातील काळे प्लॉट भागात सार्वजनिक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली मंदिर, काळे प्लॉट येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन व्यंकटराव धोत्रे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साकारण्यात आले असून या सोहळ्यात ज्ञानेश्वर माऊली तसेच विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन केलं गेलंय. या ठिकाणी मला येता आलं हे माझ्या दृष्टीने मी भाग्य समजतो. या ठिकाणी उपस्थित हरिभक्त परायण भीम गुरुजी, हरिभक्त परायण हनुमंत महाराज, त्याचबरोबर आपल्या या नगरीच्या नगरसेविका आमच्या भगिनी सौ दुर्गाताई धोत्रे आणि एका वेगळ्या ध्येयाने प्रेरित असलेले आमचे मित्र श्रीमान व्यंकटरावजी धोत्रे यांच्या नेतृत्वाने हे सगळं घडलंय. एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं गेलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने माता भगिनी सुद्धा मंगल कलश घेऊन नगर प्रदक्षिणा या ठिकाणी घातलेली आहे. म्हणजे उमरग्याच्या दृष्टीनं ही खरंच एक आनंदाची आणि धार्मिक बाबतीतली खरी सुरुवात झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणचे उद्योजक आहेत काळे म्हणून, त्यांनी ही जागा वडिलांच्या स्मरणार्थ ही दिली आणि त्या जागेचं सोनं करण्याचं काम आमचे मित्र व्यंकटरावजी धोत्रे यांनी केलं. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजाची आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्माईची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आहे आणि या कार्यक्रमाला मला येता आलं हे मी माझं भाग्य समजतो. आणि या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह जो साजरा केला जातोय, आज ही काळाची गरज आहे. हे व्यंकटराव धोत्रे असतील, या एरियातले सगळे माता बंधू भगिनी असतील, आमच्या नगरसेविका सौ दुर्गाताई धोत्रे असतील, यांनी ठरवलं की अखंड हरिनाम सप्ताह का घ्यायचा असतो, कारण आता ती काळाची गरज आहे. आपल्या मनाला जर खऱ्या अर्थानं शांती प्राप्त करायची झाली तर हरिनामाचा गजर, हरिनामाचा जप करण्याची गरज आहे. आणि आता या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला मनशांती जर हवी असेल तर अशा या धार्मिक कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. शुक्रवार दिनांक 6 मार्च पासून सुरू झालेला हा भक्तिमय सोहळा 11 मार्च पर्यंत चालणार असून तब्बल 6 दिवस काळे प्लॉट परिसर अक्षरशः भक्तीच्या वातावरणाने मंत्रमुग्ध होणार आहे. दररोज पहाटे काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होत असून त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ आणि हरिकीर्तन यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमातून संत परंपरेचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचला जाणार आहे. सुरुवातीला नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी विविध संत, महंत आणि कीर्तनकार यांच्यासह नगरसेविका दुर्गाताई धोत्रे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, क्रीडा शिक्षक संजय कोथळीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला. काळे प्लॉटचं नाव वेगळ्या पद्धतीनं जात होतं महाराज, पण आज आमचे मित्र व्यंकटराव धोत्रे यांनी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आणि आमच्या मोरेबाई आहेत आणि आमच्या अंटक काकी या महिलांनी फार मोठ्या जोमाना ठिकाणी कार्य केलेलं आहे. आणि आमच्या भीमगुरुजींचं नियोजन झालं
आणि नंतर आम्हाला ठिकाणी पाचारण करण्यात आलं. आणि माझे काका सिद्धराम एकनाथराव काळे यांना असं वाटत होतं, माझी मावशी म्हणत होती की ही जागा द्यायची आणि इथं काहीतरी घडवायचं, पण ते घडवण्याकरता कोणीतरी लागतो महाराज. आणि निमित्ताने या ठिकाणी व्यंकटराव धोत्रे, त्यांचे भावंड, ही सगळी मंडळी आणि आमच्या दुर्गाताई भगिनी यांचं एक त्या ठिकाणी एक म्हणजे जोडून येणं सुद्धा हे परिवर्तनाकरता आल्यासारखं झालेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी या भागात एक चांगल्या प्रकारचं सुख, शांती, वैभव आणि ज्ञानेश्वर महाराज दुरितांते तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात ही सर्वांना ठिकाणी इच्छा पूर्ण व्हावी असं भगवंताच्या चरणी, ज्ञानोबारांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून मी थांबतो. जो उपक्रम राबवला जात आहे, काळाची गरज आहे, कलियुगामध्ये करावी कीर्तन तेने नारायण भेट दिशी. कारण आज मुलावर होणारे सुसंस्कार, त्यानंतर विद्यार्थ्यावर किंवा आज सर्वसामान्यावर जे त्या ठिकाणी संस्कारापासून हे असणारा समाज जो बाजूला राहू लागलेला आहे, त्याच्यावर सुसंस्कार घडवण्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकानं झोकून देऊन जर अशा जोमानं जर कार्य त्या ठिकाणी केलं तर निश्चितच परिवर्तनाची दिशा किंवा परिवर्तन त्या ठिकाणी होईल. कीर्तन चांग होय अंग हरिरूप या संत वचनाप्रमाणे आमच्या या काळे प्लॉट भागामध्ये हरिनामाचा जयघोष होतो आहे. कारण हे कार्य फार मोठं असतं. शंकरराव काळे आणि सिद्धराम एकनाथ काळे या दोन्ही भावंडांनी, कारण शंकरराव काळेंनी उमरग्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची पहिली सुरुवात त्यांच्यापासून झाली. त्यानंतर महादेव मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाला. कारण या दोन्ही भावंडामध्ये अखंड हरिनामाची ज्योत प्रज्वलित करण्याची ताकद होती आणि त्या ताकदीला आज खरं स्वरूप प्राप्त झालं. ते आमच्या या काळे प्लॉट परिसरातील महिलांनी करून दाखवलं. व्यंकटराव धोत्रे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सहभागी महिलांसाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही पाहायला मिळाले. टाळ, मृदुंग, ढोलताशांच्या निनादात अखंड हरिनामाचा गजर घुमत होता. शेकडो महिला आपल्या डोक्यावर पवित्र कलश घेऊन शहरातून पायी चालत होत्या. काळे प्लॉट येथून सुरू झालेली ही भक्तिमय कलश यात्रा हमीदनगर मार्गे महामार्गावरून ग्रामदैवत श्री महादेव मंदिरापर्यंत पोहोचली. शहर प्रदक्षिणा घालत पुन्हा मंदिरात परतल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती पार पडली आणि त्यानंतर भजन कीर्तनाला सुरुवात आणि महाप्रसाद वाटप. हरिनामाच्या या गजरात, संत परंपरेच्या या तेजस्वी वारशात आणि भक्तांच्या श्रद्धेच्या महासागरात पूर्ण काळे प्लॉट परिसर अक्षरशः भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला पाहायला मिळत आहे. हनुमंत गुंडे, ललिता स्वामी, प्रदीप चौधरी, सोमनाथ सूर्यवंशी, सोमनाथ काळे, जितू काळे यांच्यासह इतर मान्यवर सोहळा यशस्वीतेसाठी पुढाकार घेताना दिसून आले. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव. Free audio post production by alphonic.com.